भक्तिप्रवाहामध्ये तुमचं स्वागत आहे. योग योगेश्वर जयशंकर या मालिकेच्या कालच्या भागात आपण पाहिलं होतं की ते साधू महाराज खूप चिडतात आणि ते विचारतात कोणी ह्या वासरूला सोडलं. ते शंकरला म्हणतात की इथे माझ्या आज्ञेशिवाय झाडाचं पानही हलत नाही आणि तू एवढंसं पोर एवढं मोठं दुस्साहस केलंस. शंकर म्हणतो काका त्या वासराला भूक लागली होती म्हणून मी. तेव्हा ते साधू महाराज त्याला रोखतात आणि म्हणतात मी दिलेली शिक्षा रोखण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मला आहे, अन्य कोणालाही नाहीये. त्या वासराला सोडून तू माझा अपमान केलायस. आता त्या वासराची उरलेली शिक्षा तुला भोगावी लागेल. आणि ते महाराज शंकरला अर्ध शरीर त्याचं मातीमध्ये घालून बसवतात. त्यावर रजिया म्हणते नाही महाराज, उसे माफ कर दो, ऐसा जुल्म मत करना. ती म्हणते छोटा बच्चा है ये, नादान है ये. त्यावर साधू म्हणतात नादान, उद्धट आणि उर्मट मुलगा आहे हा. यांनी घोर चूक केली आहे. इथे इथे येऊन माझी साधना भंग केली आहे यांनी आणि मी दिलेल्या शिक्षेमध्ये ढवळाढवळ केली आहे ह्यानं. आता असाच राहा दिवसभर जोपर्यंत तुला पश्चाताप होत नाही तोपर्यंत. त्यावर शंकर म्हणतो काका माझ्यामुळे वासराची भूक भागली आणि एखाद्याची भूक भागवणं हे पुण्याचं काम आहे. मग त्याचा पश्चाताप कसा होईल बरं मला? होईल तळपत्या उन्हामध्ये जेव्हा शिक्षेची तीव्रता वाढत जाईल ना तेव्हा होईल. ते रजियाला म्हणतात ए पोरी, एक क्षणभरही थांबू नको इथे, चल निघून जा. आणि ते साधू महाराज आपल्या आश्रममध्ये निघून जातात. तर शंकर आपाला म्हणतो आपा तू इथे नको थांबूस, तुला त्रास होईल, तू जा घरी. नहीं नहीं, मैं तुझे इस हालत में छोड़ के नहीं जा सकती, लेकिन मी चिमणाजी काका आणि पार्वती काकीला घेऊन आले. आणि रजिया चिमणाजींना बोलवायला जाते. शंकर इथे डोळे बंद करतो आणि आपोआप जमिनीत जातो. हे पाहून सगळीच जण चकित होतात. ते त्या साधूंना बोलवतात. साधू म्हणतात असंभव, असा कसा तो मुलगा जमिनीत जाऊ शकतो? एवढी सिद्धी कशी काय प्राप्त झाली आहे त्याला? कुठे गेला तो मुलगा कुठे आहे? तर शंकर आश्रमाच्या बाहेर मातीतून बाहेर पडतो आणि रजियाला आवाज देतो. रजिया म्हणते शंकर तू यहा कैसे? तू तर तिथे होतास ना? शंकर म्हणतो आपा गंमतच झाली, माझ्या पायाखालची जमीन भुसभुशीत लागत होती. मी थोडासा जोर दिला आणि खालीच पडलो. खाली एक भुयार होतं आणि ते भुयार इथेच उघडलं. साधू महाराज म्हणतात भुयार? खोटं बोलतोस, ह्या आश्रमाच्या जमिनीत भुयार नाही. नित्यनेमानी आमची साधना इथे चालते. जर असं काही भुयार असतं तर ते आम्हाला कधीच कळलं असतं. पण मग हा मुलगा इथे होता तर हा तिकडे कसा काय गेला? हे असं भुयार अचानक कसं काय निर्माण झालं? त्यावर शंकर म्हणतो महादेवांची कृपा. तेच धावून आले असतील माझ्या मदतीला. तुम्ही जी चुकीची शिक्षा दिली ती त्यांनाही पसंत नसेल. जिया म्हणते महाराज मैं फिर से आपसे माफ़ी मांगती हूँ, जाने दीजिए इसे, एक ही गलती की सज़ा बार बार नहीं दी जाती. जिया म्हणते की बड़ी उम्मीद से हम आए हैं यहाँ. शेवंत काकू म्हणाल्या की तुम्ही सगळ्या रोगांना बरं करतात, बडी ही उम्मीद लेके आई हूँ. त्यावर साधू म्हणतो येईन मी, तुझ्या इकडे नक्की येईन. ती शुक्रिया म्हणते आणि शंकर आणि रजिया तिकडनं निघून जातात. ते गेल्यानंतर साधू महाराज म्हणतात हा मुलगा काही सामान्य मुलगा नाही आहे, काहीतरी आहे ह्याच्यात, काहीतरी विलक्षण, काहीतरी घोर. पण ही सिद्धीच आहे की आणखीन काही? तर इथे शंकर महादेवाची पूजा करतो आणि पूजा करताना त्याला ते सगळं आठवतं जे त्यांनी केलेलं. त्यावर शंकर महादेवांना हात जोडून प्रार्थना करतो आणि म्हणतो महादेवा हे असं सगळं का घडतंय माझ्या हातून? मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे का? आणि जर असं असेल तर ह्याचं कारण काय? अनेकदा ध्यान लावून बसतो पण ह्याचं उत्तर काही मिळतच नाही. कोण देणार ही उत्तरं? मला उत्तरं हवी आहेत. तुम्ही की ते सिद्ध योगी? तर इथे घरी चिमणाजी एका गावकऱ्याला म्हणत असतात ओ मी तुमची मदत केली असती, पण अचानक एवढे पैसे? त्यावर तो गावकरी म्हणतो ओ तुम्हाला तर माहिती आहे माझी आई किती वर्ष अंथरुणालाच खेळली, लाख उपाय केले पण काहीच झालं नाही. तर गंगाधर महाराजांनी मला सांगितलं यमदेवाला चांदीची गाय अर्पण कर, म्हणजे मायच्या मागची सर्व पीडा टळेल. चिमणाजी म्हणतात अहो म्हणजे तुम्ही उपचार सोडून आता कर्मकांडांच्या मागे लागणार आहात का? त्यावर ते म्हणतात अहो काय करू, उपचार कामी नाही आले म्हणूनच तर. त्यावर चिमणाजी म्हणतात अहो धोंडीबा जुना आजार आहे हा. चिमणाजी म्हणतात अहो पण त्यावर कर्मकांड हा उपाय आहे का? मला सांगा, जर ह्या कर्मकांडाने आजार बरे होणार असतील तर आयुर्वेद आरोग्यशास्त्र विकसित झाले असते का?
धोंडीबा हात जोडून विनंती करतो, नका बुवा बाबांच्या ह्याच्यात जाऊ. खोटं आहे हे सगळं. मला सांगा, यमदेवाला जर गायच अर्पण करायची असेल तर ती चांदीचीच का, मातीची का नाही? अहो, साक्षात यमदेव आहेत ते. त्याला सोन्या चांदीचा मोह असेल का? त्यावर तिकडचा एक गावकरी म्हणतो, खरं आहे, ह्याचा विचारच नाही केला आपण. याचाच फायदा घेतात हे बुवा बाबा. त्यावर धोंडीबा म्हणतात, अहो खरं आहे, पण गावच्या बऱ्याच लोकांना त्यांचा गुण आला आहे. चिमणाजी म्हणतात, असेलही, पण हा निव्वळ योगायोग आहे, ह्याची मला खात्री आहे. आता तुमचंच उदाहरण घ्या. इतकी वर्ष झाले तुम्ही आईचा उपचार करतायत, पण आज नाही तर उद्या ती बरी होणारच आहे की नाही? आणि अगदी त्याच वेळी हे महाराज तुम्हाला काहीतरी सांगणार आणि हे सगळं श्रेय तुमचं तुम्ही त्यांना देणार. हे बघा ना धोंडीबा, नको या कर्मकांडात अडका. पंचवटीत माझे एक मोठे ओळखीचे एक वैद्य आहेत, आपण त्यांना भेटू. धोंडीबा म्हणतात, नाही नाही, मला असं करता येणार नाही. अहो, ते गंगाधर महाराज फार तापट आहेत. त्यांना जर कळलं तर कोपतील माझ्यावर. अशीच भीती दाखवतात आणि लुबाडतात हे बुवा बाबा तुम्हाला. हे बघा, भीती माणसाला अंधश्रद्धेकडे नेते, श्रद्धेकडे नेते ती भक्ती. अहो, तुम्ही देवाचं नामस्मरण करा. धोंडीबा काही ऐकत नाही. ते म्हणतात, क्षमा करा चिमणाजी, पण मला त्या महाराजांचंच ऐकावं लागेल. मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही मला मदत करणार आहात की नाही? त्यावर चिमणाजी म्हणतात, मलाही क्षमा करा. हे अशा गोष्टींना खतपाणी घालणं मला जमणार नाही. धोंडीबा तिकडनं निघून जातात. शंकर हे सगळं ऐकत असतो. धोंडीबा गेल्यानंतर शंकर चिमणाजीकडे येतो आणि म्हणतो, बाबा, ते गंगाधर महाराज खरंच ढोंगी आहेत का? चिमणाजी म्हणतात, मला माहीत नाही बाळा, पण लोकांचा गैरफायदा घेऊन ते स्वतःचं उखळ पांढरं करतायत, त्यांना लुबाडतायत, एवढं मात्र नक्कीच. लोकांना वेळीच सावध करायला हवं. त्यावर शंकर म्हणतो, करू बाबा, आपण लोकांना सावध करूच. मी मदत करीन तुम्हाला ह्या कामात. तर इथे धोंडीबा चिमणाजीकडनं मदत मिळाली नाही म्हणून मार्तंडकडे जातो आणि आपलं घर घाण ठेवतो. मार्तंड म्हणतो, हे बघ, वेळेवर व्याजासहित पैसे नाही मिळाले तर तुझं घर जप्त करीन हा मी. तो गावकऱ्यांना म्हणतो, तुम्ही सगळे ऐकताय ना? त्यावर धोंडीबा म्हणतो, होय होय महाराज, अशी वेळ येऊ देणार नाही मी. तेवढ्या तिथे वंदना येते आणि म्हणते, इतके दिवस तू त्या चिमणाजीची तळी भरत होतास, आता अडचणीला कोणी साथ दिला तुला? आणि पुढे विचारतात की त्यांनी का नाही साथ दिला तुम्हाला. त्यावर तो त्यांना सगळी हकीकत सांगतो. हे ऐकताच मार्तंड म्हणतो, एवढं काय काय बोलला तो महाराजांबद्दल? त्यावर तो म्हणतो की हो, खरंच खोटं वाटतं तर ह्या सगळ्यांना विचारा. मार्तंड म्हणतात, गंगाधर महाराज आज सकाळी बाहेर गावात शंकरबरोबर ज्यांचं वाजलं तेच का हे? त्यावर वंदना म्हणते, आज अख्ख्या गावात याच गोष्टीची चर्चा चालू आहे. मार्तंड आणि वंदना खुश होतात आणि हा एपिसोड इथेच संपतो. थँक्यू.